मंदिरात, घरात पूजा सुरू होताना एक आवाज घुमतो, नाही का? अगदी पवित्र आणि शक्तिशाली. तो आवाज आहे शंखाचा. पण कधी विचार केलाय की या साध्या दिसणाऱ्या शंखामध्ये आणि त्याच्या आवाजात इतकी ताकद येते कुठून? चला, आज याचंच रहस्य उलगडूया. बरोबर. हाच तो प्रश्न आहे जो आपल्या सगळ्यांच्या मनात कधी ना कधी येतोच. का बरं या आवाजाला इतकं पवित्र मानलं जातं? हजारो वर्षांपासून चालत आलेल्या या परंपरेमागे नक्की दडलंय तरी काय? आज आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत. तर मग ह्याचं उत्तर शोधायला सुरुवात कुठून करायची? अर्थात थेट मुळापासून. शंखाचं महत्त्व समजून घ्यायचं असेल तर सगळ्यात आधी त्याची धार्मिक आणि आध्यात्मिक बाजू पाहायला हवी. कारण हीच बाजू आस्था आणि ऊर्जेचा एक खूप मोठा स्रोत मानली जाते. बघा, हिंदू धर्मात तर शंखाला भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय मानलं गेलंय. एक धारणा आहे की शंख वाजवला की घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि ज्या काही नकारात्मक शक्ती असतील ना, त्या दूर पळून जातात. एवढंच नाही, त्याच्या आवाजाच्या लहरींमुळे आसपासचं वातावरणसुद्धा शुद्ध आणि पवित्र होतं. आणि म्हणूनच कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात शंखनादानेच होते. आणि गंमत म्हणजे याचा परिणाम फक्त वातावरणावर होत नाही, आपल्या मनावर सुद्धा थेट होतो. शंखाचा तो आवाज ऐकला की आपलं विचलित झालेलं मन शांत व्हायला मदत होते, एकाग्रता वाढते आणि म्हणूनच तर ध्यान किंवा पूजा करताना मन पटकन लागतं. ठीक आहे, म्हणजे आत्तापर्यंत आपण बोललो ते श्रद्धेबद्दल. पण एक इंटरेस्टिंग प्रश्न इथे उभा राहतो. चला, आता जरा वेगळ्या अँगलने बघूया. या परंपरेमागे काही वैज्ञानिक कारणं सुद्धा असू शकतात का? अगदी बरोबर. हाच तो महत्वाचा प्रश्न आहे. ही जी हजारो वर्षांपासून चालत आलेली परंपरा आहे, ती फक्त एक श्रद्धा आहे की यामागे काही ठोस वैज्ञानिक कारणं सुद्धा आहेत? चला, यावर एक नजर टाकूया. आणि आश्चर्य वाटेल, पण काही वैज्ञानिक निरीक्षणं या परंपरेला सपोर्ट करतायत. एक मत असं आहे की शंखातून ज्या ध्वनिलहरी बाहेर पडतात, त्या वातावरणातील हानिकारक बॅक्टेरियाची वाढ थांबवू शकतात. आणि यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे शंख वाजवणं हे आपल्या फुफ्फुसांसाठी एक जबरदस्त व्यायाम आहे. यामुळे श्वासाच्या त्रासात आराम मिळतो आणि घशाचे आणि चेहऱ्याचे स्नायूसुद्धा मजबूत होतात. बरं, मग आता हे तर कळलं की शंखनादाचे फायदे आहेत. पण याचा अर्थ असा नाही की तो कधीही वाजवावा. नाही, त्यासाठी काही योग्य आणि अयोग्य वेळा आहेत. म्हणजे बघा, सकाळ संध्याकाळच्या पूजेच्या वेळी किंवा एखाद्या चांगल्या कामाच्या सुरुवातीला शंख वाजवणं उत्तम. पण उशिरा रात्री किंवा उगाचं सारखं सारखं वाजवणं टाळायला हवं. फक्त वेळच नाही शंख वाजवण्याची एक योग्य पद्धत आणि काही नियमसुद्धा आहेत. आणि हे नियम पाळले तरच त्याचे पूर्ण फायदे मिळतात. चला तर बघूया काय आहेत ते नियम. पद्धत तशी खूप सोपी आहे. शंख वाजवायच्या आधी हात आणि तोंड स्वच्छ करायचं. मग भगवान विष्णूंचं स्मरण करायचं. एक मोठा खोल श्वास घ्यायचा आणि मग हळुवारपणे शंखात फुंकायचं, जेणेकरून एक सलग आणि स्पष्ट आवाज येईल. आणि हो, काही गोष्टींची काळजी घेणं खूपच गरजेचं आहे. शंख नेहमी पवित्र जागी ठेवा. त्याला कधीच थेट जमिनीवर ठेवू नका. जर शंख तुटलेला किंवा फुटलेला असेल तर तो पूजेत किंवा वाजवण्यासाठी वापरू नये. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जो पूजेचा शंख असतो ना, तो वाजवण्यासाठी वापरत नाहीत किंवा त्यात पाणी भरून ठेवत नाहीत. तर मग ह्या सगळ्या चर्चेवरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. शंखनाद म्हणजे फक्त एक आवाज नाहीये. हा एक असा ध्वनी आहे जो आस्था, विज्ञान आणि परंपरा ह्या तिन्ही गोष्टींना एकत्र जोडणारा एक कमालीचा दुवा आहे. आणि शेवटी हाच प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. शंखाचा हा पवित्र आवाज म्हणजे फक्त श्रद्धा आहे की यामागे विज्ञान आहे, की मग या दोन्हीचा एक सुंदर मिलाप आहे? आपल्या प्राचीन परंपरांमध्ये अनेकदा असं ज्ञान दडलेलं असतं ज्याचा शोध आजचं विज्ञान घेतंय. यावर विचार करायला नक्कीच हवा, नाही का?